तर असं सगळ्यांना बघून खूप बरं वाटत आहे, कारण की म्हणजे मी पण इमोशनल होत आहे थोडासा. तर माझे मोठे भाऊ सुग्रीव भाऊ यांचा मेसेज आला आहे, ते येऊ शकले नाही. त्याने यायची खूप इच्छा होती, वैदिकचं डोळ्यांचा ऑपरेशन झाला, त्यामुळे ते काही आले नाही. तर त्यांनी एक मेसेज पाठवला आहे बाबूच्या आठवणी. तर ते मेसेज आम्ही प्ले करण्याचा विचार होता. मी प्ले करतोय आणि दाखवतो पण. असं दाखवतो असं ठेवतो ते आवाज. मी माझे मनोगत करतो. नानाच्या खूप साऱ्या आठवणी आता म्हणजे मी 66 to 69 औरंगाबादला BSc ला होतो आणि 69ला एप्रिलला माझा एक विषय राहिला होता गणिताचा. कारण मराठी मीडियम मधून गेल्यामुळे मला ते काही येणार नाही. पुन्हा परत आल्यानंतर घरची परिस्थिती एवढी नव्हती की पुन्हा पेपर द्यायला जावं. त्यानंतर मी एप्रिल म्हणजे मेच्या नंतर गावच्या शेतामध्ये बरोबर काम केलं. म्हणजे उदाहरणार्थ चूळ लावणे आईबरोबर, तुळी लावणे भातावर, त्यानंतर नोकराबरोबर खाली एकरा जाणे, गावकरीमध्ये पिकायला जाणे, त्यानंतर वखरणी नांगरणी त्याच्या नोकऱ्याबरोबरही लागतो. त्यानंतर खारी करणे, नंतर खारी आल्यानंतर खारी काढण्यासाठी सुद्धा लागतो. खारी उठायला पेट्या बांधणे वगैरे. नंतर नानाबरोबर मी ते पेरणी करताना जो जुबानी पद्धतीनं आमच्याकडे व्हायची, त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला एका बाजूला नाना असायचं, एका बाजूला मी असायचो. असं ती कामं केली आहे. त्यानंतर धान कापणीनंतर धान चुरडीमध्ये मी पुण्यामध्ये झोपायला जातो. त्यानंतर चूर्ण असताना जातो. त्या पूर्ण झाल्यावर धान निघाल्यानंतर नानांनी मला एक धान घेऊन 500 रुपये दिले होते. आणि ते घेऊन नंतर मी परीक्षा द्यायला गेलो औरंगाबादला. आणि मला पेपर नंतर निघाला. पास झाल्यानंतर मी म्हणजे नापास झाल्यानंतर मी प्रकारचं हे झालं. तर त्यामध्ये गावचे एक गोपाली गुरुजी आणि कर्वे गुरुजींना घेऊन यायला मला बराच काय लागलो की काय करायचं पुन्हा काय बरेच काय त्यानंतर पाचवून लागलो. त्यानंतर मग मी माडगीला लागलो आणि त्यानंतर सोलारला शिक्षकांची नोकरी घेतली. नानाबरोबर बऱ्याच ठिकाणी मी गेलो, कधी कधी मुलगी बोलायला. त्यानंतर त्या नागपूरच्या लहान मुलाला लग्नाला गेलो. तिथं आठवण फारच वेळ आहे. नंतर नवराला कॅन्सर झाल्यानंतर नंदाबरोबर मी विचारला गेलो होतो प्रगती हॉस्पिटलमध्ये करायला. नानाला हा त्रास होता बोलायचा, परंतु मला काय जोडामध्ये काय त्रास करायचा. त्यानंतर गेलो होतो एक्सपायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाला अशा बऱ्याचशा आठवणी मी गेल्यानंतर मिळाल्या असताना आहे ना. खूप चांगला म्हणत होता. मला खूप हिंमत दिली आणि मलाच नव्हे प्रमाणातला म्हणजे माझ्या मागून जे कोणी शिकले म्हणजे प्रदीप संजीव युवराज वगैरे सगळे माझ्या मागून जरी शिकले तरी पण सर्वांना पूर्ण देण्यामध्ये
आणि घरची सगळं सांभाळणे होते आणि मध्ये सांभाळण्यामध्ये आणि त्यामध्ये कॅन्सर झाल्यानंतर तिचा नाही लागला आठवणी